बारामतीत आज कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकाच मंचावरती आले होते। कार्यक्रम संपला आणि त्यानंतर स्नेहभोजन सुद्धा तिन्ही नेत्यांमध्ये पार पडल्याचं पाहायला मिळालं। आत्ता आपल्या सोबत खासदार सुप्रियाताई सुळे आहेत। ताई, आज पवार साहेब आणि अजित पवार हे एकाच मंचावर आले होते, तुम्ही देखील त्यावेळी उपस्थित होता। खरं तर या सगळ्या राष्ट्रवादीतल्या घडामोडीनंतर पहिल्यांदा असं घडताना पाहायला मिळतंय। कार्यक्रम होता कृषक, त्याला कार्यक्रमाला आम्ही होतो सगळे एकत्र। पण मग कुठेतरी जो काही दुरावा पवार कुटुंबियांमध्ये निर्माण झाला होता, मग लोकसभा निवडणूक असू दे किंवा विधानसभा निवडणूक असू दे, तो दुरावा काहीसा कमी झाला असं वाटतं। शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे आमच्या तिघांचा कुणाचाही दुरावा कालही नव्हता, आजही नाही आणि कधी नसेल। आमचा पक्षामध्ये जे झालं तो दिवस आणि आजचा दिवस, आमच्या तिघांकडून काही टीका टिप्पणी काही झालं असेल तर कोणी सांगावं। आम्ही तिघं स्वभावाप्रमाणे, माझ्या आईवडिलांनी जे माझ्यावर संस्कार केले त्याच्यामध्ये माझा या जगामध्ये कुणाचा दुरावा नाही। मी सगळ्यांशी बोलते आणि मी कुठलीच कटुता कुणाबद्दलच माझ्या आयुष्यातच मनात ठेवत नाही। हे झालं तुमच्या परिवाराच्या बाबतीत, पण अजित पवारांचं परिवार कुठेतरी या सगळ्या याच्यामध्ये पवार कुटुंब म्हणून एक मोठं कुटुंब होतं, तो दुरावलंय असं। 99% आम्ही लोक सगळे एकामेकाशी बोलतोच। आजही संबंध, सुनेत्रा पवार, त्यांची दोन्ही मुलं जयपाद, माझे कधीच माझ्या मनातून त्यांच्याबद्दल कधीच, तिघांबद्दल कधीच काही नव्हतं। आणि मी व्हॉट्सॲप, फोन याच्यामध्ये सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये एरवी असते। आज ज्यावेळी मंचावरती एकत्र आलात, मात्र संवाद कुठेही होताना दिसला नाहीये। म्हणजे अजित पवारांची बोलते पण ते बोलत नाहीत माझ्याशी, त्याच्यामुळे मी नमस्कार करते, मी सगळं, कारण का माझ्या आईनी जे माझ्यावर संस्कार केलेले आहेत त्याच्यात आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने, नात्याने सगळे जे मोठे असतील त्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे। हे माझ्या आईनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत। अजित पवार वयाने, पदानी, कर्तृत्वाने सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्याच्यामुळे माझं कर्तव्यच आहे की मी त्यांचा मान सन्मान केला पाहिजे। अजित पवार संवाद साधत नाही याचा अर्थ त्यांच्या मनात अजूनही कटुता आहे, ती मी नाही सांगू शकत, ते त्यांना विचारावं लागेल। मी कसं अजित पवारांकडनं किंवा शरद पवारांमध्ये संवाद तो देखील होताना दिसला नाही आज। शरद पवार बाय नेचरच कमी बोलतात, बाय नेचर एक तर ते कमी बोलतात आणि वयाने ते मोठे आहेत ना। आज अजित पवारांनी संवाद साधणं गरजेचं असं मी कसं म्हणणार, हे तो प्रत्येकाचा वैयक्तिक थेट नमस्कार देखील कुठेही शरद पवारांनी कसा नमस्कार, म्हणजे अजित पवारांनी ही इज 84 years old, म्हणजे अशी संस्कृती नवीन झाली असेल तर मला माहिती नाही। पण मग ज्या पद्धतीने एकूण ज्या चर्चा आहेत की पवार कुटुंब एकत्र येणार, राजकीय दृष्टिकोनातून देखील एकत्र येणार, अशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत, त्याचं कुठेतरी एक पुढचं पाऊल म्हणता येईल आजची ही सगळी भेट? मला नाही ह्याच्यातलं काहीच माहिती। माझे संबंध माझ्या कुटुंबाशी, माझ्या फ्रेंड सर्कलची, मी 100% या जगातले जे माझ्या ओळखीचे लोक आहेत त्यांच्याशी सगळ्यांची नाती जपते, बोलते। माझ्या मनात कधीच कुणाबद्दल काय, आणि जे असतं ते मी मन मोकळेपणे बोलून मोकळे होते, मी बोज घेऊन जगत नाही। त्याच्यामुळे माझ्या मनात कधीच कुणाबद्दल कुठलीही कटुता नसते, माझा स्वभाव। तुम्ही नाराज झालात असंही बोललं जातं, कारण आज तुम्ही कृषी प्रदर्शनाला होतात, मात्र अर्धवट प्रदर्शन सोडून तुम्ही गोविंदबागेत। नाही, प्रताप पवार निघाले, माझे काका 80 वर्षाचे आहेत, मी त्यांना एकटं नाही जाऊ शकत कुठे। त्याच्यामुळे माझं म्हणजे काकांबरोबर काकांची गाडी शोधणे, काकांना घरी, हे सगळं माझं करणं कर्तव्य होतं, क्रमप्राप्त आहे आणि कर्तव्य आहे माझं, आणि मी आनंदाने करते, कारण का माझ्या वडिलांच्या जागी प्रताप काका आणि माझे वडील मला समान आहेत। पण ताई, या ज्या काही चर्चा सुरू आहेत की पवार कुटुंब एकत्र येणार, कुटुंब म्हणून आज जरी एकत्र आलं बरोबर आहे, पण राजकीय दृष्टिकोनाची वेगळी विचारधारा आहे, ती भविष्यात एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा आहे, त्या प्रत्यक्षात प्रोफेशनली दोन लोक जर वेगळ्या कंपनीजमध्ये काम करत असतील त्याच्यात गैर काय, असं होतं ना सगळ्या, व्हॉट्स द बिग डील यार। कार्यकर्त्यांची सुद्धा आग्रह आहे दोन्ही कडनं, म्हणजे अर्थात नाही, पण शरद पवार गटातले कार्यकर्ते असू दे किंवा अजित पवार गटातले कार्यकर्ते असू दे, दोघांकडनं की एकत्र यावं। आज सकाळी सुद्धा आम्ही बोललो, अनेक बारामतीतल्या कार्यकर्ते, माझ्याशी कोणी येऊन बोललेलं नाही। मग तसं काही होऊ शकतं की या पुढच्या काळामध्ये? मला नाही माहिती काय होऊ शकतं किंवा नाही। आता ही गाडी पुढे जाऊन 2 सेकंडनी ऍक्सिडेंट होईल का, आय हॅव नो आयडिया। तसा प्रस्ताव देखील त्यांच्याकडनं, अजित पवारांच्या काही लोकांकडनं, प्रदेशाध्यक्षांकडनं, तुमच्या लोकांना कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही। तुमच्याच खासदारांना दिला गेला होता तो, त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही।
पण तो तुम्ही नाकारलाय असं म्हणते, त्यांच्याकडनं नाकारला आहे. माझ्याकडून मला यातलं काहीच माहिती नाही. तशा हालचाली तर सुरू आहेत एकूण मला अजित नाही पवारांकडनं माहिती. की मला यातलं काहीच माहिती नाही. मी तुमच्याचकडून ऐकते. तर खासदार सुप्रियाताई सुळे होत्या, ज्या आजच्या या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. मात्र ज्या पद्धतीने या सगळा संवाद पाहता जवळपास 99% कुटुंब आमचं एकत्र आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने पवारसाहेबांची संस्कृती आहे, जे काही एक संस्कार दिलेले आहेत त्याचं पालन आम्ही करत असतो, असंही सुप्रियाताई सुळे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.